म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा बरीचशी लोक अशी असतात की जे आपल्या सगळ्या गोष्टी वॉच करत असतात, पण ते कधी आपल्याला रिप्लाय देत नाहीत, कधी प्रतिसाद देत नाहीत, कधी आपल्याला कॉल करत नाहीत. म्हणजे आपलं नुसतं नावालाच रिलेशन आहे. 2-2, 4-4, 5-5 वर्ष झालं आपण सोबत आहोत, पण एकदाही कॉल नाहीये. नुसतंच आहे मनाला आहे. तो आपलं स्टेटस बघतोय, आपण त्याचं स्टेटस बघतोय. तो बोलत नाही म्हणून आपण त्याला बोलत नाही, आपण बोलत नाही म्हणून तो आपल्याला बोलत नाही, किंवा नुसतंच चालू आहे ते. म्हणजे आज जर बघायला झालं तर 4 माणसं ज्यावेळेस बसतात त्यावेळेस ते नुसतेच बसलेले असतात, पण त्यांचं जे कनेक्शन असतं ना ते जगासोबत असतं, जवळच्या लोकांसोबत किंवा स्वतःसोबत नसतं. त्याच्यामुळे जो ऍक्च्युअलमध्ये जो आयुष्याचा खरा आनंद आहे ना, तो कुठेतरी मिसिंग होत चाललाय. आणि त्याच्यामुळे काय होलंय माहितीये का, लोकांकडे सगळ्या गोष्टी आहेत पण आतून पोकळी आहे, भरीव नाहीये माणूस. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये दुःख आहे, आनंद नाहीये, डिप्रेशनमध्ये चाललेत लोक. म्हणजे त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांना बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी माणसं नाहीयेत, मित्र नाहीयेत. आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम होत चाललाय सध्या, कारण प्रत्येकाची जी वाटचाल आहे ना ती त्याच दिशेने जात चालली आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला त्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. पण ह्या गोष्टी करत असताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण ऍक्च्युअलमध्ये रिअल लाईफ पासून किती डिटॅच होत चाललोय. तेवढ्यापुरतं तेवढं करणं इट्स ओके, पण जर आपण त्या गोष्टीच्या आहारी जात असू, जर ती गोष्ट आपल्यावर राज्य करत असेल ना, तर मग कुठेतरी रस्ता चुकत चाललाय.